नमस्कार मित्रांनो, मी गजानन ढवळे. मित्रांनो, मी सोलार कॅमेरा लावलेला आहे. माझ्या पाठीमागे बघू शकता हे माझे शेततळे आहे आणि हे बघू शकता हे माझ्या शेततळ्यामध्ये पाणी पडत आहे. हे बघू शकता मित्रांनो, हे जे पाणी माझ्या शेततळ्यामध्ये पडत आहे हे जवळपास 1 किलोमीटर अंतरावरून येत आहे. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की पाणी चालू आहे की नाही हे कळत नाही. आपण मोटर चालू करतो. माझे मध्ये पण 2-3 ठिकाणी जमीन आहे आणि प्रत्येक ठिकाणी कनेक्शन केलेले आहे. मोटर चालू केल्याच्यानंतर डायरेक्ट तळ्यामध्ये पाणी पडतं की कुठं पडतं हे कळत नाही. त्यासाठी हा कॅमेरा मी बसवलेला आहे. याचे एक ना अनेक फायदे आहेत. एकतर 1 किलोमीटर दुरून इथं पाणी येतं, ते चालू आहे की नाही हे कळण्यासाठी याचा एक फायदा आहे. मोटर मी चालू करतो मोबाईलवरती. माझ्या मोटर्स वगैरे जे आहेत मोबाईलवरती चालू होतात. मोबाईलवरती मोटर चालू झाल्यानंतर मी कॅमेरा ओपन करून बघतो आणि हे पाणी इथं पडताना दिसतं आहे. पाणी पडतं आहे का नाही हे आपल्याला कळतं आहे. पाणी पडत असेल तर समजायचं आपली मोटर चालू आहे आणि तळ्यामध्ये पाणी पडत आहे. परेशान व्हायची गरज नाही. जर पाणी पडत नसेल तर समजायचं की कॉक दुसरं कुठंतरी फिरवलेलं आहे आणि आपण तिथं जाऊन ते बघू शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपली इथं फळबाग लागवड केलेली आहे. आपल्या शेतामध्ये संरक्षण करण्यासाठी कॅमेऱ्याचा आपल्याला खूप असा फायदा होतो. आणि कॅमेरा लावल्यानंतर जे आजूबाजूचे शेतकरी असतील किंवा काही त्रास देणारे लोक असतात, ते सुद्धा या कॅमेऱ्यामुळं येत नाहीत.